राजधानी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक होती आणि या बैठकीसाठी आलेले आहेत शिवसेना नेते खासदार संजय राऊत सर. मी त्यांच्याशी बोलणार आहे. सर, पहिली प्रतिक्रिया, देवेंद्र फडणवीस म्हणतात मला मोकळं करा, पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. हे फार जनतेने त्यांना मोकळं केलं आहे. लोकशाहीमध्ये जनता मोकळं करते, जसं नरेंद्र मोदींनाही मोकळं केलं आहे. विधानसभेच्या निवडणुका तुम्ही ताबडतोब घ्या, तुम्हाला जनता मोकळेच करणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या, तुम्हाला जनता मोकळंच करणार आहे. यासाठी तुम्हाला अशा प्रकार, पण ते मोदींचं नेतृत्व असल्यामुळे वर अशा प्रकारची नौटंकी इव्हेंट्स करण्याची भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सवय आहे. फडणवीस यांना त्यांच्या वरिष्ठांनी अशा प्रकारची भूमिका घ्यायला सांगितलेली आहे, ही माझी माहिती आहे. कारण त्यांना योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घ्यायचा अशा पद्धतीनं. मी पूर्ण ताकदीने उतरणार, हरणार नाही असंही म्हणतात, मैदानामध्ये पूर्ण ताकदीने. मी तुम्हाला काय सांगतो, माझा प्रश्न समजून घ्या. महाराष्ट्रात फक्त 9 जागा भाजपला मिळाल्या, 23 होत्या. ज्या राज्यात भाजपच्या जागा कमी झाल्या तिथल्या नेतृत्वानं राजीनामा द्यावा हे केंद्रानं त्यांना सांगितलं आहे. याचं कारण असं आहे, याच आधारावर त्यांना उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घ्यायचा आहे. मग आत्ता फडणवीस का म्हणतात? ते म्हणतात विधानसभेला मला वेळ हवा आहे. विधानसभेला त्यांना हवा तेवढा वेळ त्याने घ्यावा. 185 जागा महाविकास आघाडी जिंकेल. जसं मीच म्हणत होतो की लोकसभेला आम्ही 30 जागा जिंकू, आम्ही 30 जागा जिंकल्या. मी असं म्हटलं नाही मी 40 जिंकणार. आम्ही म्हटलं आम्ही 30 जागा जिंकू, आम्ही 30 जिंकल्या. आता मी सांगतोय महाविकास आघाडी विधानसभेला 185 जागा जिंकणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मोकळं व्हावं, ढाकळं व्हावं, काही करावं, तो आमचा प्रश्न नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. यावर मुख्यमंत्री, महाराष्ट्रात आपण जे काय पाप करून ठेवलेलं आहे ते पाप तुमच्या छाताडावर बसेल. त्याच्यावर मुख्यमंत्री म्हणतात एकनाथ शिंदे निवडणुकीत जय पराजय होत असतो, सामूहिक जबाबदारी असते पराभवाची असं म्हणतात. अरे का असं आहे की काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी पाकिटमारी केली आहे. जसं काल अमोल कीर्तिकरांच्या बाबतीमध्ये ती पाकिटमारी झाली. आम्ही जिंकलो आहे, विजय झाला आहे, विजय जाहीर झाला आहे. 3 वेळा कार्ड नसताना फेरमतमोजणी, रिकाउंटिंग, रिजेक्टेड बॅलेट पेपर्स मोजून जो विजय तुम्ही, अशा प्रकारे काही 2-4 ठिकाणी आणि देशामध्ये 27 ठिकाणी हे केलेलं आहे. ते त्यांना ती सवय आहे. त्यांना काय असं फार राजकीय सभ्यता संस्कृतीशी त्यांचा कधी संबंध आलेला नाही, लोकशाही, त्याच्यामुळे ते असं बोलले असतील. पण विधानसभेला आम्ही तुम्हाला याच्यापेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स महाविकास आघाडी दाखवेल. आज बैठका होत आहेत सर, चंद्राबाबू नायडू असतील, नितीश कुमार असतील, इंडिया आघाडीशी काही संपर्क त्यांचा कळेल तुम्हाला संध्याकाळपर्यंत. चला, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आज संध्याकाळपर्यंत समजेल चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्याबाबत जो काही निर्णय होईल तो, असं म्हटलेला आहे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.